जन्मला भला कोकणात हा देह धन्य झाला, नमन कलेचा छंद लागला कोकणी माणसाला, जन्मला भला कोकणात हा देह बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई आणि या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयस्थान करून राहिलेले या मराठीची अस्मिता आन शहर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला मानवंदना करून आपला महाराष्ट्र म्हणजे संतांचे माहेरघर, संतांचे माहेरघर, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस समुद्राच्या पर्वतरांगा यांच्या सौंदर्याने नटलेला या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध रंग भरू दे कलममाला, करुणी वंदना रसिक जनाला, करुणी वंदना रसिक जनाला, रंग भरू दे कलममाला।
सृष्टी जाता त्या ब्रह्मदेवाची आराधना करून ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः या नामाचा जप करून त्यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. ठीक आहे दादा. आता त्या ब्रह्मदेवाची आराधना करतो आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून माझ्या इच्छेला सुरुवात करतो. नवाया ठाई जन्म पुन्हा पुनराई दूर मानवाया ठाई जन्म पुन्हा पुनराई बहुमोलाचे हे लाभल जीवन बहुमोलाचे हे लाभल जीवन मानसा तू देवाय नमः. हे ब्रह्मदेवा माझ्या मनाला एकच संत वाटत आहे. हे सारं जीवन निघून कुणाचा स्वामी व्हायचा आहे मला. हीच इच्छा आहे ब्रह्मदेवा माझी. या त्रिभुवनाचा स्वामी तू होशीलच, यात मात्र मुळीच शंका नाही. परंतु जर कद्या भगवान शंकराच्या वाटेला जाशील तर आपल्या प्राणास मोक्षी कद्या सुरा आपण वर देतो तुला कद्या सुरा. ठीक आहे ब्रह्मदेवा. माझा राज्य ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आशीर्वादाने अगदी आनंदी सुरू आहे. परंतु अनेक दिवस झाले या इंद्रापुरी रम्याचं नृत्य झालेलं नाही. तर आज आपल्याकडून ही इच्छा प्रकट करतो. रम्ये, अगं हे रम्ये, नाचते इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी. रूप पाहून इथे सुंदरी सुंदरी, रूप पाहून इथे सुंदरी. राजा
नशिबाला थोडीशी जागा द्या. धन्यवाद. ब्रह्मदेवाच्या वराने मी अजिंक्य आहे. देवा देवा मला कोणापासून मरण नाही. हे स्वारी तुझ्या मनावर दिवा. या प्रजामधून या शासनावरती प्रसन्न ठेव आणि तुझा सहाय्य हो. तिथं त्याला पुढच्या दिवसाला उठले तर बरं होईल. एक लढाईसाठी सुटा जरा प्लीज. पांडुरंग मोरे यांच्याकडून रमणीच्या डान्ससाठी 50 रुपयाचे पाच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवेंद्र, हा गजसूत हत्या आला. माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाताला हात पाय ठेवून रक्षणासाठी प्रसन्न होणार आहे. भाऊबंद सामर्थ्य, सरकारला नांगर. ओम नामे तुझं आणि सामना माझं. ओम नाव दे, ओम नाव दे, ओम नाव दे. आता सोडून तू इथून निघून जा. हे गजसुरा, अया मार्गाने परत जा. हे वैभव माझे आहे. मी तू कदापि निघून जाणार नाही. अरे तुला माहित नाही का? ब्रह्मदेवाच्या वराने मी अजिंक्य आहे. देवा देवा मला कोणापासून मरण नाही. अरे देवांचा देव मित्र सुद्धा हा सुद्धा माझ्या दुधात पराभूतोड तो सुद्धा पळून गेला आहे. देवा, तुला त्याने सांगतोय हे पाता सोड आणि निघून जा. होऊन जास्त या. ओम नाव दे, ओम नाव दे. नारायण नारायण देह पंढरी आत्मा श्रीहरी. देह पंढरी आत्मा श्रीहरी. गुरु ज्ञानाने झाली त्याची करे. गुरु ज्ञानाने झाली त्याची करे. गुरु ज्ञानाने झाली त्याची करे. मातीवर पाय ठेवूनच बसतो.
पाठीवर पाय देऊन बसण्यापेक्षा यांच्या उरावर पाय देऊन बघ, तुला सिंहासनावरती बसण्याची वेगळीच मजा येईल. काय योजना आहे? आता त्यांच्या पाठीवर पाय लावण्याचा, त्यांच्या उरावर पाय देऊन बसतो. अरे गजासुरा, तू देवेंद्राच्या अमरावती जिंकलास, पाताळलोकी वासुकीला जिंकलास, परंतु त्या काशीची सर तुला येणार नाही. नारायण 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 नारायण. अरे गजासुरा, काय त्या काशीचा महिमा? एखादा मनुष्य प्राण्याने काशी नावाचा जप केला तर मनुष्य प्राणी मुक्तीस जातो. नारायण नारायण. नारायण नारायण. अरे गजासुरा, एखाद्या सौभाग्यवतीला सोन्याच्या अलंकाराने बनवले असता, त्या अलंकारामध्ये मंगळसूत्र या नावाचा जर का अलंकार नसेल तर त्या सौभाग्याच्या वतीचा काय उपयोग? नारायण नारायण. नारायण नारायण. अरे गजासुरा, त्या काशीवर सत्ता एकमेव त्या शंभू महादेवांची आहे. नारायण वराने उन्मत्त झालेला गजासूर त्याला काहीच कळत नाहीये. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला गजासूर हा शंकराजवळ गेला तर त्याचा मृत्यू अटल आहे, परंतु वराने उन्मत्त झालेला गजासूर त्याला काही कळणार नाही. शेवटी आधी तिथे माती. नारायण नारायण नारायण.
Oh
पुष्पकाळी कोंबड्याने बांधले अंधार नाही आकाश उघडे झाले आणि पशुपक्ष्यांच्या आवाजाने घऱ्या घोऱ्या जाग्या झाल्या. काही वासरांच्या अंबरण्याने मला जाग आली आणि बाजारी राहिले सर्व कामे आटोपले होते. पण काय करणार, माझ्या जीवनाच्या वेता मी पुन्हा कुणाला सांगू. तरी सासू सासऱ्यांची कायमची कटकट त्यांनी तर माझं छळ चालवलं आहे. माझा जीव मला नकोसं झाला आहे. देवा देवा कुठे आहेस तू आणि काय चालवलं आहेस ते? देवा तुझ्या भेटीची आतुरता लागली आहे बघ मला. देवा तुझी साथ असेल तर मी नक्कीच गाणं बोलेल. ठीक आहे देवा. तू क्षणी या कसी मेरे जाना घडी घडी तू आन कसी माझा कन्हैया रे प्रीता तुझी आहे Yeah.
अगं चंद्रा, अगं बोलिलो, आपण बाजारीला निघालो, पण कुणाला मथुरेची वाट माहीत आहे काय ग? मग आता काय काय करायचं? ठीक आहे बरोबर. अगं मावशी, अगं मावशी ग मावशी, काय का पोरीनो? अगं मावशी, आम्हा पोरीपोरींचा असा विचार चाललाय की बाजाराला जायचं बघ. आले आले. गवलाची नार काळे नादार, अरे गवलाची नार काळे नादार, बदल किती कांदा मनात. येते येते पोरी नोमी नाकऱ्यात, अरे येते येते पोरी नोमी नाकऱ्यात, मला पाऊल घ्या माझ्या डोलत. कोणी घेतला असेल लोणी, कोणी घेतला असेल ताक, तर कोणी घेतला असेल दही. मला असं सांगायचं आहे, आपल्या डोंगराला रसिक रसिकांना छान सुंदर समजेल असेल एक
एक संगीत गावा की शाबास हे राजे, हे अशी पुढे आणि एक चांगलं संगीत आहे भाऊ. आमच्या या कोकणात आमराईच्या वनात कोकणचा मेवा त्याला म्हणतात करवंद. आम्हा आठवतो नंदाचा मुकुंद. दया दुधाचा व्यापार हाच आमचा छंद. शाबास पोरे. नेसली नवारी साडी घेतलाय डोईवर माठ. नेसली नवारी साडी बस घेतला डोईवर माठ. चालले यमुने का ज्या समुद्रात मोती मिळते रत्नागिरी त्याचे नाव. ज्या समुद्रात मोती मिळते रत्नागिरी त्याचे नाव. सापळी माझं गाव, सापळी माझं गाव. घेतलं दूध चालले बाजारात. पुण्याचा गणपती पुण्यात आला हीच खरी परमेश्वराची कृपा. पुण्याचा गणपती पुण्यात आला हीच परमेश्वराची खरी कृपा. राधा म्हणाली हिरेला जाऊया आपण मथुरेला. राधा म्हणाली बा हिरेला जाऊया आपण मथुरेला. म्हणून आम्ही निघालो बाजाराला. अगं मावशे बोला पोरे ना. अगं आम्ही एक चांगला संदेश दिला तर करा. अगं तू पण एक चांगलं समजते मी. आता मी पण आपल्या जमलेल्या बाल सगळ्या दर्शकांना एक संदेश देते. महाभारतात युधिष्ठिराने सत्य असं लिहिलं आहे, मारायचं तर सगळ्यांनाच आहे, पण मारावं असं कोणालाच वाटत नाही. पाणी तर सगळ्यांनाच हवं असतं, पण पाणी वाचावं असं कोणालाच वाटत नाही. झाडाची सावळी तर सगळ्यांनाच हवी असते, पण झाडं लावावी अशी कोणालाच वाटत नाही. अन्न तर सगळ्यांनाच पाहिजे, पण शेती करावी अशी कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाच्या घरात सुना आणायला तयार असतात सगळे. प्रत्येकाच्या घरात सुना आणायला तयार असतात सगळे, पण आपल्या पोटी जन्माला एखादी लेक यावी असं कोणालाच वाटत नाही. बाजाराला तर जायचंय आपल्याला, पण जाताना एवढं घाट चढायचंय आपल्याला. एक सुंदर गाणं होऊ दे की. हो का मावशी घेते मग. अरे घेऊन माठ चढूया घाट. अरे घेऊन माठ चढूया घाट. जाऊ मथुरेच्या बाजारात. मला जाऊया ग बाई जाऊया ग जाऊया ग बाई जाऊया ग बाई.
हल 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 हॅलो तिन्ही लोकांमध्ये तो भ्रमण करणारा तो श्रीकृष्ण भगवान तुम्हालाच बोलतो. देवकी माझी माता आणि वासुदेव माझा पिता. मी कधी शाळेत जन्मलो आणि गोकुळात वाढलो. होय आता आपण कोणत्या कामासाठी आलो? 1608 घोटकांचा मेळा मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून याचे उद्यान घ्यायचंय. ही कामगिरी मी न करता माझ्या जोडीचा सुदामा त्याच्यावरती सोबत आहे. परंतु तो सुदामा अजून आला का नाही? त्याला आवाज देऊन पाहतो. रे सुदामा
कायदा कोणता तर त्याला उत्तर देवा. सुदामा, हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे देवा. का तुझं? बस होय शासकीय साठ गोपिता मेला कारण धाड भरमाट मोठ्या धक्कामाराने मजुरीच्या बाजारात आलाय आणि आता प्रतिबंध करताय. परंतु ही कामगिरी देवाने माझ्यावर सोपवली आहे. परंतु 1660 गोपी करून धाड भरमाट मजुरीच्या बाजारात आलाय आणि एवढ्या गोपी असताना एखाद्या गवळणी ओपून जर हेमाच्या डोहात टाकला तर त्यासाठी मला माझ्या सौम्याने म्हणून घेतले पाहिजे. अरे पेंड्या पेंड्या गेला नाम गेला होतो. अरे पेंड्या पेंड्या अरे लवकर ये देवाने बोलवले. अरे बोल रे सुदामा बोल. अरे पेंड्या लवकर ये. अरे कशासाठी रे? अरे तुला देवाने बोलवले. देवाने मोठी कामगिरी दिली. अरे असे कोणते काम रे? अरे 1660 गोपीचा मेळा करून थाट भरमाट मजुरीच्या बाजारात आलाय. बाजारी चालले हो, हा काय? मग त्याला अडवायचं रस्ता तुझे लवकर. ठीक आहे. अरे पेंड्या अरे ये लवकर. अरे लवकर ये. गुराची जायचंय सुदामा गुराची जायचंय कृष्ण देवाचे मैत्र आम्ही गाई राखतो या पुण्यवाणी आवाज दिला देवानी भेटाया जायचंय रे सुदामा गुराची जायचंय रे सुदामा गुराची जायचंय एकच मारली. एकच मार. हा हो पुढे काय झाला? तुझं काय? अरे गायला आता काय तू पण शकत नाही ना. हा माझी युवाची हलकी होती. माझा काली होता काली. घेतला घालता हा आपण त्या कोणा थांबलेत भोबाटला. आता भोमाचा काय मी गप्प बसला नाही. तो पुन्हा आवाज काढीत होता. बरोबर ना? मला पुन्हा आवाज काढला द्या. मग तू कुठून आवाज? मी आपल्या बघतच नाही.
अरे दालकाली त्याने खोला त्याची दालकरी आहे माझी दालकरी तुला काय करून ना त्याची दालकरी आता मोठी आहे तरी पण नाही मी माझी दालकरी कुठलं काढली आता कुठलं काढलीस ना कुठलं काढलीस पुन्हा काढला हा तू त्यात पुन्हा काढला तू कुठून काढलीस? मी पातळ दालकरी काढली वाटतं. अरे पण वाकड्या सॉरी बोंबड्या अरे त्यात तुम्ही पुन्हा काढला अरे आमची मी पातळ दालकरी काढली ना आमची बघण्यासाठी 10 मिनिटं गेली हा 10 मिनिटं आम्ही बघण्यात गेली तरी आपण गेलो फुलो हा आणि त्याला बघत नाही ना आम्हाला नाही याची त्याची छोटी जाती हा. आणि त्याला फिरून त्याला फेकून दिली तिकडं अरे वा हॅलो अरे बोबड्या एवढा वाघ तू फिरवून फेकून दिला नक्की होता कोण तू अरे बोबड्या तू तोच बोलतोय कोण होता तो कोण होता पुतला सुदामाने कामगिरी सांगितले हा अशी कोणती अरे 360 गवळणी मथुरी बाजारी चालले आता रस्ता प्रतिबंध करण्याचा आपल्याला कामगिरी सोपवणे देवा हे आपल्या तिघांवरती सोपवणे तुमचा हुकूम आहे का नाही ए बोबल्या इकडे तू मला सांग गवळणी नेहमी जातात आपल्या बापाचं काय जात मला लेकरं झाले. मग त्याला चांगलं सांगणार अरे मेला नाही कोणाचा तर दिलगिरा झोपेला पेला अरे पेला नाही बाबा मग ही कामगिरी तुला अरे द्यायला पेला नाही बोला हा मथुरी बाजारी चालले हा. आता रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला कामगिरी सोपवले सुदामाला कामगिरी सांगितले कृष्ण देवाने या आपल्यावरती सोपवले देवाने सांगितले मग करावेच लागते. देवाने करायला पाहिजे. बस चला गौरव तुम्हाला दाखवतो गौरव हा, चला. आता कसा आला तुमचा मग माझी गाय माझी नाही मला हाती मारली. तुझी गाय नाही बाबा तुझी गाय म्हणतो मग माझी गाय नाही काय नाही ती फक्त माझी गाय. तुझीच गाय ना तुला काय सांगतो पण पुढं आई हा आई. अरे जेव्हा झाला असा चाले जात होता हा आता काय हा आता माझी गाय मध्ये सगळ्यांको मला कसं पाहिजे त्यावेळेला थोडीत गेलो हा. मला तोटे बघा घेतला
याचकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं म्हणणं आहे मावशीने नाव घेऊ. अहो तुकारामराव, ऐका मग. हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू, हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू. अहो तुकारामराव, तुम्ही आहात टिंगू आणि मी तुमची लंबू. प्रेम दिवानी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन घागर डाल कडेवर पदर तो सावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावर राधे तुझ्या पायात पैंजण वाजती छुम छुम तालावर. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे मावशीसाठी. मावशीने त्यांचं एक नाव घ्यावं. भालेकर भाऊ
हॅलो मुंबईमध्ये चेंबूर मध्ये गाठला. मुंबईमध्ये चेंबूर मध्ये गाठला. ओ घाणेकर तुमचा लेंगा बघा फाटला. अरे बोल भाग्या. अरे आगे गवळे काय तुला या गवळे आले का? या माझ्या पोटाला ए बबड्या, तुला काम किती जमत नाही. या पोटाकडे बघायचं माझ्या पोटाकडे. अरे काम किती जमत नाही. अरे पोटाकडे. अरे पोटाकडे. सांभाळू ना. आणि तू आपला आहे. आता लोक तुझी करतोय वाकला. आणि जाणार मथुरेला. अरे मथुरेचा रस्ता बंद आहे. मथुरेचा रस्ता बंद आहे तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अरे दुसरा पण रस्ता बंद आहे मावशे. तुम्ही नक्की आहेत तरी कोण? आम्ही कोण आहे? आम्ही माहिती कोण आहे? तुमचं तर कोण नाही आम्ही कोण नाही. मग आता आम्ही काय करायचं म्हटलं? आम्ही काय करायचं? काय द्या मावशे काय करायचं आमच्या कायदा प्रमाणे आम्हाला हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा आहे? हॅलो मावशे ऐकून घे कायदा. हुकूम कृष्ण देवाचा ऐका गवळ्याच्या नारी तेज सुदामा कायदा सांगे सदस बंगळ्यांची सारे कशा जाणार बाबाने रागवान आहे.
ऐक मग ऐक मग. गोकुळाचा मीरा देवाना यशोदेचा बाळ निघताना गोकुळाचा मीरा देताना यशोदेचा बाळ निघताना वाजलो कुंजवना सांगितो जन्म गुणा वाढलो कुंजवना वाढतो जन्म गुणा ऐकना ऐकना ऐकना